पुढची मोठी बातमी बघूया। पुणे जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून या योजनेचा लाभ देण्यासाठी कामगारांचे अनधिकृत नोंदणी कॅम्प घेतले जात आहेत। असाच एक कॅम्प आज नारायणगाव या ठिकाणी बांधकाम कामगार श्रमिक सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता। इथं आलेल्या महिला सकाळपासून ताटकळत बसलेल्या होत्या, मात्र ऐनवेळी न्यूज 18 लोकमतची टीम दाखल झाल्यामुळे हा कॅम्प काही काळासाठी स्थगित करण्यात आला। याच कॅम्पचा आढावा घेताना कॅम्पसाठी उपस्थित असणाऱ्या मजुरांशी संपर्क साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। या ठिकाणी आपण पाहू शकताय मोठ्या संख्येने बांधकाम कामगार असतील, महिला कामगार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। मात्र या ठिकाणी अद्याप कोणत्याही स्वरूपाचं नोंदणी असेल किंवा बायोमेट्रिक सिस्टीम चालू करण्यात आलेली नाहीये। या महिला सकाळपासून ताटकळलेल्या आहेत, मात्र या महिलांना कुणाशी काही संपर्क न साधण्याची या ठिकाणी तंबी देण्यात आली आहे। त्यामुळे महिला आपल्याशी संपर्क साधताना काचरतायत। तरी पण मावशी, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय हा कॅम्प कशासाठी आहे? मी रांजणीवरून आली आहे। हा बायोमेट्रिकसाठी कॅम्प आहे आणि तुम्ही जसं म्हटले तंबी दिली आहे, तर तंबी वगैरे कोणी काय दिलेली नाही आहे, सगळे मेसेजवरती आलेले आहे। तुम्ही मेसेजवरती आलेत? हो। आणि इथं काय होणार होतं? बायोमेट्रिकचा कॅम्प आहे, थंब वगैरे घेणार। माझून चालू नाही झाला तर येत आहेत, पुण्यावरून येणारे म्हटल्यावर मग थोडा उशीर फार तर होणारच ना। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी हा जो कॅम्प आहे हा भांडी वाटपासाठी, बायोमेट्रिकसाठी या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं आणि बायोमेट्रिकची यंत्रणा अद्याप या ठिकाणी दाखल झालेली नाहीये। त्यामुळं अगदी सकाळी लवकर आलेल्या या महिला या ठिकाणी ताटकळत बसलेल्या आहेत। मावशी, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही ओतूरवरून आलो। काय कॅम्प आहे, कशासाठी कॅम्प आहे? बांधकाम मजुराचा कॅम्प आहे बायोमेट्रिकसाठी। हे तुमच्यात अंगठे घेणार आहेत? अंगठे, हा आणि हे अंगठे घेतल्यावर काय फायदा आहे? आमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे। थांबा, आमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे, आम्हाला मेडिकल भेटणार आहे। काय आजार झाला, ऍक्सिडेंट झाला तर आम्हाला त्याच्यामध्ये इन्शुरन्स सारखं म्हणजे पैसे भेटणार आहेत। आणि आता भांडी देणार आहेत, पण बाकीच्या बऱ्याच सुविधा आम्हाला भेटणार आहे याच्यातून। किती, तुम्ही कधी नोंदणी केली होती तुमची? आमची 1-1.5 महिन्यापूर्वी केली होती आम्ही नोंदणी। नोंदणी कुठे केली होती? ओतूरला, आमच्या गावात, तिथं ऑफिस आहे मोठं। नोंदणीचे किती पैसे घेतले होते? नोंदणीचे त्यांनी 700 रुपये घेतले होते। आणि आता हे जे बायोमेट्रिक आहे हे केलं, तुम्हाला भांडी भेटणार आहे, किती पैसे मागितलेत? पैसे नाही मागितले याचे। धन्यवाद। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जे फॉर्म भरून घेतले ते फॉर्म भरून घेण्यासाठी या ठिकाणी 700 रुपये घेतलेले आहेत। मात्र या महिला आता इथं बोलायला तयार नाहीत। ही जी भांडी मिळणार आहेत ह्या भांड्यांसाठी सुद्धा या महिलांकडनं 1500 रुपयाची मागणी करण्यात आली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे।